नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्यासाठी ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांना आतापर्यंत किती अनुदान भेटले, कितवा हप्ता भेटला आणि एकूण किती रक्कम आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे पाहणार आहोत. घर बसल्या आपण मोबाईलवरती देखील ही माहिती पाहू शकणार आहोत. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी संपूर्ण हा व्हिडिओ पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. पहिल्यांदा तुम्हाला गुगल क्रोमवरती यायचं आहे. गुगल क्रोमवरती आल्यानंतर pmayg.nic.in असे लिहून सर्च करायचं आहे. या वेबसाईटची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून देखील तुम्ही डायरेक्ट क्लिक करून ह्या पेजवरती येऊ शकता. तर अशा तऱ्हेने हे गव्हर्नमेंटचं ऑफिशियली पेज ओपन झालेलं आहे. ह्या पेजवरती आल्यानंतर हे 3 रेषा जे दिसतात उजव्या साईडला, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला काही ऑप्शन दिसतील तुम्हाला, आवाज सॉफ्ट हा नावाचा. तर याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा अशा ऑप्शन येतील. त्यातील रिपोर्ट याच्यावरती क्लिक करा. रिपोर्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी यायचं आहे. सर्वात शेवटी आहे पहा सोशल ऑडिट रिपोर्ट. तर याच्यामध्ये 1 नंबरचा जो आहे बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन, याच्यावरती क्लिक करून घ्या. ह्याच्यावर जसे तुम्ही क्लिक कराल तर येथे संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायची आहे. काही अवघड नाही मित्रांनो, सहज सोपा तुम्ही इथून आपल्या आलेल्या घरकुलची यादीमधील किती आपल्याला अनुदान भेटलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. इथलं आपलं महाराष्ट्र स्टेट निवडा. त्यानंतर जिल्हा आपल्याला इथून निवडून घ्यायचा आहे मित्रांनो. जिल्हा निवडा. जिल्हा निवडून घेतल्यानंतर तालुका निवडायचा आहे. तालुका निवडून घेतल्यानंतर आपली ग्रामपंचायत जी आहे, ग्रामपंचायत इथून निवड करून घ्यायची आहे. अशा तऱ्हेने मी राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडलेला आहे. त्याच्यानंतर आपण कोणत्या सणमध्ये अप्लाय केलेला आहे तर 2024 ते 2025 हे सण निवडून घ्यायचा आहे. हे सण निवडून घेतल्यानंतर आपल्याला कोणत्या योजनेतून घरकुल योजनेचा लाभ घेत आहात तर इथे भरपूर ठिकाणी असे ऑप्शन दिलेले आहेत. पहा, भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. त्यातून आपल्याला 1 नंबरचा निवडायचा आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. याच्यावरती क्लिक करून घ्या. दिलेला कॅप्चा कोड सोडून घ्या. कॅप्चा कोड सोडून घेतल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची गावची लिस्ट इथे ओपन होईल. तर आपल्याला डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड PDF असे 2 ऑप्शन दिसतील. यातून आपण डाउनलोड PDF येथून डाउनलोड करून घेणार आहोत. तर अशा तऱ्हेने हे PDF फाईलमध्ये व्यवस्थितरित्या माहिती आलेली आहे मित्रांनो, आपण पाहू शकता. तर ज्याही लाभार्थ्यांचं नाव आहे बेनिफिशियरी, येथे नाव त्यांचं आलेलं असेल. स्कीम कोणत्या वर्षासाठी आहे ते वर्ष इथे दर्शवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही नरेगा जॉबसाठी जे अप्लाय केलेलं होते ते रजिस्ट्रेशन नंबर येथे दाखवलेला आहे. टोटल तुम्हाला किती अमाऊंट मिळणार आहे घरकुलसाठी येथे सँक्शनड अमाऊंट येथे या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत मिळालेले आहेत ते सँक्शन डिटेलच्या ठिकाणी नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट या ठिकाणी दाखवलेलं आहे. यांना फक्त पहिला हप्ता मिळालेला आहे म्हणून 1 नंबर इथे दाखवलेला आहे. आणि तो पहिला हप्ता किती रुपयाचा मिळाला आहे, अमाऊंट रिलीज्ड या ठिकाणी दाखवले 15,000चा. तर लास्ट अमाऊंट ट्रान्सफर डेट तुम्हाला 14 जानेवारी रोजी ट्रान्सफर करण्यात आलं होतं. 25 फेब्रुवारीवरती तुमच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येकांच्या आपल्या नावानुसार इथे माहिती पाहू शकता, किती रुपये तुम्हाला मिळाले आणि किती हप्ता मिळालेत. पुढचा हप्ता जसेही मिळेल, पुढचा हप्ता असणार आहे 70,000चा. तर या ठिकाणी नंबर ऑफ दाखवेल 2 नंबर आणि किती हप्त्याला किती रक्कम मिळाली ते अमाऊंट रिलेटेडच्या ठिकाणी इथं अमाऊंट दाखवेल. तर अशा तऱ्हेने तुम्ही मोबाईलवरती देखील सहज सोप्यारित्या तुम्ही ही माहिती पाहू शकता मित्रांनो. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. इतरही तुमच्या ज्या घरकुल अनुदानाचे लाभ घेत आहेत त्यांना अवश्य पाठवा मित्रांनो. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पुन्हा पाहण्यासाठी. तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र.